इयत्ता 7वी स्वाध्याय. विषय मराठी. पाठ दुसरा. स्वप्न विकणारा माणूस. प्रश्न क्रमांक पहिला. तुमचे मत स्पष्ट करा. अ. गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपन विक्या म्हणत. उत्तर. गावात एक माणूस घोड्यावर बसून यायचा. पिंपळाच्या पाराखाली थांबायचा. देशोदेशीचे खूप अनुभव सांगायचा. त्याची बडबड लोक मोठ्या उत्सुकतेने ऐकत असत. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत की हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. काही काळ आपण आपलं दुःख विसरतो. तो त्यांचं स्वप्न आपल्या डोळ्यात उतरवून जातो. म्हणून लोक त्याला सपन विक्या म्हणत. आ. स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश. उत्तर. गावात जाणे, तिथल्या लोकांना एकत्र जमवणे, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणे, यातून स्वप्न विकणाऱ्या माणसाला खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे व दुसऱ्यांना आनंद द्यावा हे स्वप्न विकणाऱ्या माणसाचं स्वप्न होतं. हा त्याचा गावात येण्याचा उद्देश होता. प्रश्न क्रमांक दुसरा. स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे 2-2 वाक्यात वर्णन करा. स्वप्न विकणारा माणूस. त्याचा पेहराव. तलव रेशमी धोतर, त्यावर तसा जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लालपांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा आणि पायात चामडी बूट असा त्याचा पेहराव होता. स्वप्न विकणारा माणूस. त्याचे बोलणे. आपले बोलणे तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून, फुलवून सांगायचा. तो लोकांना स्वप्नात धुंद गुंगवत असे. स्वप्न विकणारा माणूस. त्याचे स्वप्न. आपले अनुभव, आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा हे त्याचे स्वप्न होते. प्रश्न क्रमांक तिसरा. खालील आकृत्या पूर्ण करा. अ. स्वप्नाविषयी लेखकाचे मत. अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं ना धड इकडे ना धड तिकडे अशी अधांतरीच तरंगत राहतात. ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं, ते बघण्यासाठी मात्र संवेदनशील असावं लागतं. ज्याचं मन असन तीव्र संवेदनशील असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. ही माणसं स्वतः काहीतरी आदर्श बनून वावरतात. नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. आ. स्वप्नाविषयी इतरांचे मत. कुणी स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. भलतीसलं ती स्वप्न पाहू नकोस असा ते सल्ला देतात. स्वतः आदर्श बनून वावरावे. काहींच्या मते स्वप्नाळू वृत्ती घातक असते. इ. स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू. उत्तर. वेलदोडे, किसमिस, बदाम, सुपारी, खारीक, खोबरं, काजू. इ. स्वप्न विकणाऱ्याचे किस्से ऐकणाऱ्यांचे फायदे. उत्तर. स्वप्न विकणाऱ्याचे किस्से. त्यानं अनुभवलेलं असं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून, फुलवून सांगायचा. फायदे. लोक आपलं दुःख काही काळ विसरून जायचे. निरनिराळ्या प्रांतांची, रीतिरिवाजांची माहिती मिळायची. प्रश्न क्रमांक चौथा. स्वप्न विकणारा माणूस आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघतक्ता तयार करा. उत्तर. 1. पिंपळाच्या पारावर थांबणे. 2. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधणे. 3. चामडी पिशवी तल पाणी घटाघटा पिणे. 4. ऐटीत झाडाच्या पारावर बसणे. प्रश्न क्रमांक 5. कल्पना करा व लिहा. स्वप्न विकणारा माणूस तुम्हांना भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे. उत्तर. मी. तुम्ही पारावरच का बसता? तो. कारण इथे लोक गोळा होतात. त्यांचा गराडा पडतो. मी.
स्वप्न विकल्यानं पैसे मिळत नाहीत. मग स्वप्न का विकता? तो मला समाधान मिळतं. मी कसलं समाधान? तो मी अनुभवलेलं समृद्ध विश्व त्यांना फुलवून सांगण्याचं समाधान. मी विद्यार्थी आहे. मला एखादं स्वप्न द्या ना, मला समाधान वाटेल असं. तो शिकत असताना नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊ नकोस. नवं काहीतरी शोधून काढ. संशोधन कर. नवे प्रयोग कर. मी संशोधन ते कशासाठी? तो लोकांचे जीवन सुखी करण्यासाठी. हे स्वप्न उराशी जपून ठेव. हे स्वप्न मी या क्षणापासूनच उराशी जपून ठेवले. धन्यवाद. चर्चा करूया. झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील याबाबत विचार करा. घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा मित्रांबरोबर याविषयी चर्चा करा. उत्तर: ताई, झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील? ताई: अरे, आपण आपल्या मनात ज्या गोष्टीचे चिंतन करत असतो त्या कधी स्वप्नात दिसतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे. आई: हे तर खरं आहेच, पण शिवाय ज्या गोष्टीची आपल्याला ओढ वाटते त्याही गोष्टी आपल्या स्वप्नातून दिसत असतात. बाबा: आणि एखाद्या घटनेचा, प्रसंगाचा आपल्या मनावर गडद परिणाम झाला असतो. त्याचाही आविष्कार स्वप्नातून होत असतो. रक्तमन आपले अनुभव अप्रकट मनाजवळ ठेवतो. ते अप्रकट मन स्वप्नांना जबाबदार असते. खेळूया शब्दांशी. पारझाडाच्या बुंध्याजवळ बसवण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा. पार, पलीकडे असे पार या शब्दाचे दोन अर्थ होतात. लक्षात ठेवा, संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दांचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा. 1. हार. हार म्हणजे हरणे, माळ. 2. कर. कर म्हणजे करणे, हात. 3. वात. वात म्हणजे दिव्याची वात, वारा किंवा वायू. खाली दिलेले वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. 1. मती कुंठित होणे तर योग्य पर्याय आहे. विचार प्रक्रिया थांबणे. 2. तरतरी पेरणे तर योग्य पर्याय आहे. उत्साह निर्माण करणे. 3. गहिवरून येणे तर योग्य पर्याय आहे. कंठ दाटून येणे. खालील दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा. कुतूहल. उत्तर: वाक्यात उपयोग. त्या छोट्या बाळाला इंद्रधनुष्याने मोठे कुतूहल वाटत होते. संभ्रम. उत्तर: वाक्यात उपयोग. ती कागदी फुलं इतकी हुबेहूब होती की ती खरी की खोटी असा संभ्रम पडायचा. उत्तर: वाक्यात उपयोग. त्याची बोलण्याची ढब विलक्षण आकर्षक आहे. आतुरतेने. उत्तर: वाक्यात उपयोग. पंढरपूरहून परतलेल्या आईची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. खेळ खेळूया. या प्रश्नाचे उत्तर हे पुढील प्रमाणे आहे. आपण समजून घेऊया. आता तुम्ही या उदाहरणाप्रमाणे खालील तक्ता पूर्ण करा. तर याचे उत्तर हे पुढील प्रमाणे आहे. अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा. तर याचे उत्तर हे पुढील प्रमाणे आहे.